तर हाय एव्हरीवन, आज आपण चाललो आहे परत एकदा गोव्याला. तो गोव्याला आज जातो आहे आपण तेजस एक्सप्रेसने. तर आपण जर्नी दाखवू गोव्यामध्ये जाताना तेजस एक्सप्रेसमध्ये आपल्याला काय काय मिळतं, काय काय फॅसिलिटी आहे, किती वाजताची ट्रेन आहे, किती वाजता निघते, किती वाजता पोचते. तर आपण कवर करणार आहोत मुंबई टू गोवा बाय तेजस एक्सप्रेस. तर चला आपण जाऊया मग. तर आता आपण आलो आहे दादर स्टेशनला. तर दादरवरनं आपला आहे C5 कोच. तर C5वरून आपण पकडू आपले तेजस एक्सप्रेस आणि आपली ट्रेन आता येईल प्लॅटफॉर्म नंबर 10 वरती. तेजसमध्ये आपण आलो आहे. आपली सीट नंबर आहे 65. जवळच आहे. तो फायनली आपण आता तेजस एक्सप्रेसमध्ये आहोत आणि तेजस एक्सप्रेसमध्ये सीट कम्फर्टेबल आहेत. आपण याच्याशी कम्पेअर करतो जेव्हा आपण लास्ट टाईम मुंबई अहमदाबाद आपण ट्रॅव्हल करतो, अहमदाबाद मुंबई आपण ट्रॅव्हल केलं होतं तेव्हा आपण शताब्दी पकडलेली. तर त्याच्यापेक्षा सीट खूप कम्फर्टेबल आहेत. आणि दुसरी गोष्ट, एक थोडं फीडबॅक जरा निगेटिव्ह वाटलं की हे जे मॉनिटर दिसतात आपल्याला हे कुठेच चालत नाही आहेत, हे बंद आहेत. इकडे तर सगळीकडेच बंद आहेत. तर सीट कम्फर्टेबल खूप सारे आणि ऑन टाईम ट्रेन सुटली. आता बघू आपल्याला ऑन टाईम ती पोचवते का. तर सकाळच्या वाजल्यात 7:04 झाल्यात. तर पहिलं मील आपल्याला आलं तर गरम पाणी, बिस्किट आणि चहाची सामग्री आहेत. यामध्ये चहा पावडर, दूध आणि साखर असते. हे केक आपण स्वतः घेतले आहेत फॉर स्नॅक्स. तर पहिलं गरम पाणी आहे. गरम पाण्यामध्ये आपल्याला चहा वगैरे टाकून आपण स्वतःची चहा बनवू शकतो आपल्या कन्व्हिनियंटप्रमाणे. तर हे आपलं पहिलं मेल. तर याचा सेकंड आपल्याला मेल आला आहे टी कॉफीनंतर. तर यामध्ये पोहे आहेत, उपमा आहे, सँडविच आहे, फ्रुटी आहे आणि सँडविचसोबत कॅचअप आहे. तर प्रेझेंटेशन तर छान वाटतं आहे. तर बघू आता हे टेस्टला कसे आहेत. जे पोहे आहेत ना, पोहे ते एकदम सुटसुटीत असे करपलेले वगैरे नाही आहेत, खूप छान आहेत पोहे. जर आपण उपमा बघितला, उपमा पण खूप सुंदर आहे, म्हणजे असं चिकचिकीट वगैरे नाही आहे. त्यामध्ये मनुके वगैरे आपण बघू शकतो, मनुके वगैरे टाकले आहेत, मनुके, वाटाणे. देन ब्रेडमध्ये कॅरेट्स आहे, लिटिल बिट चीज आहे आणि बटर आहे. फ्रुटी नाही आहे पण मँगो ड्रिंक आहे. तो ओव्हरऑल फूड खूप छान आहे ट्रेनमध्ये. तुम्ही एन्जॉय करू शकता.
फायनली आपलं लंच आलेलं आहे. तर आज लंचमध्ये बघूया काय काय. भात दिला आहे, चपाती आहे, डाळ आहे, पनीरची भाजी आहे, बटाट्याची भाजी आहे, स्वीट आहे, नारळाचं काहीतरी आहे, पिकल दिला आहे, दही आहे आणि हा जे छास आहे ना ते आपण घेतलं आहे. चपाती आपण बघू शकतो, एकदम नॉर्मल चपात्या, गव्हाच्या चपात्या आहेत. डाळ पातळ नाही आहे, प्रॉपर थिक डाळ आहे. सिमिलरली भाजी पण बघू शकतो आपण, ठीक आहे भाजी. पोटॅटो एकदम ड्राय, जास्त ऑइली नाही आहे. लेट्स सी द राईस फर्स्ट. राईस पण बऱ्यापैकी चिकचिक नाही आहे. मला वाटलं की खूप वेळ असेल तर तो चिकचिक असू शकतो. राईस पण ओके आहे, राईसमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. स्वीट बघूया आपण. स्वीट खूप चांगलं स्वीट आहे, ओव्हर गोड नाही आहे, प्रॉपर आहे. तर जेवण आपण बघू, तर जेवण ओव्हरऑल चांगलं आहे. डाळ, पनीरची भाजी ही एकदम ठीक आहे, प्रॉपर एकदम पातळ नाही आहे. बटाट्याची भाजी पण जास्त ओली नाही आहे. भात पण बऱ्यापैकी सुटसुटीत आहे आणि स्वीट तर चांगलंच आहे. तर ओव्हरऑल जेवण बघायला गेलो, जेवण खूप छान आहे AIRCTCचं. तर फायनली आपण आता डेस्टिनेशनला पोचतो आहे. तेजस एक्सप्रेसचा जो ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता तो छान होता. म्हणजे एक सीट कम्फर्टेबल होत्या. निगेटिव्ह फीडबॅक जसं मी सांगितलं स्टार्टिंगला की निगेटिव्ह फीडबॅक म्हणजे त्याचं जे एंटरटेनमेंट सिस्टम आहे ते एंटरटेनमेंट सिस्टम चालत नाही आहे. आणि टॉयलेटचे बाथरूम जे आहे ते खूप क्लीन आहेत. फूड सर्विस छान आहे, फूड क्वालिटी छान आहे. तर नेक्स्ट टाईम नक्की विजिट करेन मी तेजस एक्सप्रेसने. सो थँक्यू ऑल ऑफ यू. आपण परत भेटूया आपल्या नवीन ब्लॉगसोबत. थँक्यू.